नमस्कार मित्रांनो, आपल्या या फार्माव्हिजनच्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी नवनाथ डवळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, 11 नोव्हेंबर 2025 ला UPSCचं एक नोटिफिकेशन आलं होतं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या ड्रग इन्स्पेक्टरच्या जागा भरल्या जातात त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन होतं. त्या थ्रू जवळजवळ 419 जागा ह्या काय आहेत, रिक्त जागा आहेत. त्यातल्या मला वाटतं कमीत कमी 200 जागा तरी आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये किंवा जूनच्या फर्स्ट किंवा लास्ट वीक मध्ये तुम्हाला 200 जागाची UPSCची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे ड्रग इन्स्पेक्टर संदर्भात. राईट, UPSCची पोस्ट ही गॅझेटेड पोस्ट आहे. ओके, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे. राईट, गॅझेटेड म्हणजे सगळ्यांना माहित असेल राजपत्रित अधिकारी, त्या संदर्भातली ही पोस्ट आहे. ह्या जागा आहेत त्या येणाऱ्या इनकमिंग नेक्स्ट 2 मंथ मध्ये त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येईल. त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याची एक्झाम असणार आहे. ओके, तर त्या संदर्भातलं हे आजचं आपलं लेक्चर असणार आहे की UPSC संदर्भात काय आणि परीक्षा कशी असेल, त्याचं एज लिमिट काय असेल, क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, त्या संदर्भातलं हे लेक्चर आहे. बघा, जर बघायला गेलं तर UPSC साठी क्वालिफिकेशन काय आहे, तर बी फार्मसी आहे, फार्म डी वगैरे आहे. राईट, डिप्लोमा वगैरे या कॅन्डिडेटला ऍप्लिकेशन करता येणार नाहीये. या पोस्ट साठी असणारा जो एक्सपिरियन्स क्रायटेरिया होता तो एक्सपिरियन्स क्रायटेरिया नाहीये तुम्हाला. या एक्झाम साठी एज लिमिट जे असणार आहे ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी, ओपन कॅटेगरी म्हणजे UR, ओके, त्यांच्यासाठी एज लिमिट असणार आहे 30 वर्षाचं. ओके, मेल आणि फिमेल दोन्हीसाठी. त्याच्यानंतर EWS साठी एज रिलॅक्सेशन असणार आहे 3 वर्षाचं, म्हणजे 33 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, याला ऍप्लिकेशन करू शकता. OBC कॅन्डिडेट असणार आहेत त्यांच्यासाठी पण 33 वर्षाचं एज लिमिट असणार आहे. त्याच्यानंतर SC आणि ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 35 वर्षापर्यंत ते काय करतील, याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतात. ओके, त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांच्यासाठी पण 5 वर्षाचं काय आहे, एज रिलॅक्सेशन असणार आहे. असं ह्या एक्झाम बद्दलचं तुमचा एज लिमिट, क्वालिफिकेशन ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं की कोण इलिजिबल नाहीये, ऑल इंडियन्स आर इलिजिबल, ज्यांच्याकडे इंडियन नागरिकत्व आहे ते सगळे कॅन्डिडेट काय असणार आहेत, ह्या परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहेत. ओके, कोण इलिजिबल नाहीये, तर फक्त एकच क्रायटेरिया आहे नॉन इलिजिबिलिटीचा, की जे कॉन्ट्रॅक्च्युअल मॅरेज केलेलं आहे ते लोक काय आहेत इथं इलिजिबल नाहीत आहे. फक्त ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते लोक यासाठी इलिजिबल नाहीत आहे. एज रिलॅक्सेशन बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की EWS, OBC आणि तुमचा SC ST, राईट, यांच्याच SC ST साठी 5 वर्षाचा आहे. ओके, OBC साठी 3 वर्षाचा आहे, EWS साठी 3 वर्षाचा आहे. आता EWS मध्ये कोण येऊ शकतं, ज्यांच्याकडं OBC सर्टिफिकेट नाहीये, ओपन कॅटेगरी, प्युअर ओपन कॅटेगरी मध्ये असणार आहे. ओके, पण ते इकॉनॉमिकली कसे असणार आहेत, विकर सेक्शन असणार आहेत. त्यासाठी सेंट्रल तुम्हाला काय करावं लागेल, सेंट्रल EWS चं सर्टिफिकेट करावं लागेल. ज्या बाकीच्या सगळ्या कास्ट आहेत, नॉमॅडिक ट्राईब्स असतील वगैरे सगळ्या NTA, BCD, ओके, ह्या सगळ्या कास्ट वाल्यांसाठी किंवा प्युअर OBC आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, SBC असेल, ह्या सगळ्यांसाठी सेंट्रल OBC सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आत्ताच मित्रांनो. ओके, त्याशिवाय तुम्हाला काय होणार नाहीये, तुम्ही ऍप्लिकेशन करू शकणार नाहीये. सेंट्रल OBC सर्टिफिकेट तुम्हाला 2 ते 3 दिवसात मिळून जातं, तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तहसीलला. ओके, जे तुमचं स्टेटचं OBC आहे किंवा तुमची स्टेटची कास्ट आहे ती सेंटरमध्ये तुम्हाला OBC मध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजे ज्या सगळ्या बाकीच्या कास्ट आहेत, SC ST सोडून, ओके, आणि प्युअर UR सोडून बाकीच्या सगळ्या कास्टने काय करायचं आहे, सेंट्रल OBC सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. ओके, जे ओपन कॅन्डिडेट आहेत UR मध्ये पण ते इकॉनॉमिकली विकर आहेत, काय आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये आहेत, त्यांनी सेंट्रल EWS सर्टिफिकेट काढायचं आहे. ओके, या सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला काय मिळणार नाही, रिझर्वेशन मिळणार नाही. ज्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जागा येतील त्यासाठी हा क्रायटेरिया गरजेचा आहे, तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. ऐन वेळेला सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काय करणार नाहीये, तुम्हाला जे एज रिलॅक्सेशनचं जो तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहे ते मिळणार नाहीये. तुम्हाला त्यानंतर जागेचं जे बेनिफिट आहे ते तुम्हाला मिळणार नाहीये. त्यासाठी हे सर्टिफिकेट आत्ताच काढून घ्या, ऍड यायच्या अगोदर. पुन्हा ऍड आल्यानंतर तुमची धावपळ व्हायला नकोय, राईट. त्याच्यानंतर बघा,
की ही सेंट्रलची UPSCची पोस्ट होती. त्यामध्ये 419 जागा हा रिक्त दिसतात आहे आपल्याला. त्यातल्या मिनिमम 200 प्लस, ओके, मिनिमम 200 प्लस जागा काय होतील तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये येतील. ही ऍडव्हर्टाइजमेंट तुमची एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये किंवा तुमच्या जूनच्या फर्स्ट वीक मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. हे तुमची गॅझेटेड पोस्ट आहे. इकडे तुमचं बेसिक जे स्केल आहे बेसिक, ओके, हे दिलेलं आहे लेवल 8चं, राईट. म्हणजे 7व्या पे कमिशननं जे काय आहे ते दिलेलं आहे. 8वं लागू झाल्यानंतर त्यानंतर बदललं जाईल. एज लिमिट सांगितलेलं आहे तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच एज येईल. UR साठी 30 वर्ष आहे, ओबीसी साठी 33 आहे, राईट. ओबीसी साठी 33, UR साठी 30 आहे. EWS साठी पण 33 वर्ष आहे तुमच्या. त्यानंतर SC आणि ST साठी 35 वर्षांसाठी आहे. जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांच्यासाठी पण 35 वर्षाचं काय आहे एज रिलॅक्सेशन आहे. हा एज रिलॅक्सेशन बद्दलचं होतं, राईट. म्हणजे इथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे तसं बघा, गव्हर्नमेंट सर्वंटसाठी 5 इयर आहे आणि बाकीचा जो जनरल क्रायटेरिया आहे जो UPSC ला लागू होतो तोच आहे. इथं दिलेलं आहे तुम्हाला सगळं की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर B फार्मसी आहे, फार्म डे आहे, राईट. त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे नाहीये, B फार्म M फार्म कोणीही चालेल. एक्सपिरियन्सची गरज नाही तुम्हाला, ओके. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असला किंवा जस्ट पास आउट जरी झालेला असला तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकताय, ओके. या वर्षी जे B फार्म पास आउट झालेले असतील, रजिस्टर असतील फार्मसी काउन्सिलला, तर ते सगळे कॅन्डिडेट काय करू शकतात याला इलिजिबल आहेत, ओके. ओके. त्यानंतर स्कीम ऑफ टेस्ट, तुमची परीक्षा कशी असणार आहे. UPSC ड्रग इन्स्पेक्टर ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे, नॉट ए डिस्क्रिप्टिव्ह. परीक्षा कशी आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. तुम्हाला परीक्षा कशी असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस असणार आहे, ओके. पेपरला जे तुमचे क्वेश्चन असणार आहेत ते 150 क्वेश्चन, ओके, आणि 300 मार्क्स. म्हणजे एक क्वेश्चन कितीला असणार आहे तुमचा 2 मार्क्सला. एक क्वेश्चन किती असणार आहे 2 मार्क्सला असणार आहे. त्याला 1:3 काय आहे तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे. काय आहे 1:3 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे 3 प्रश्न चुकले का एक बरोबर प्रश्न काय होणार आहे तुमचा कमी होणार आहे. हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, राईट. या परीक्षा 150 क्वेश्चन साठी तुम्हाला टाइम लिमिट किती असणार आहे 2 तासाचा आहे, राईट. प्रत्येक प्रश्नाला इक्वल मार्क्स आहे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्स असणार आहे. त्यासाठी निगेटिव्ह टेस्ट असणार आहे. म्हणजे हे सगळी परीक्षा कशी आहे ऑब्जेक्टिव्हची आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला. हा पेपर टोटल इंग्लिश मधून असणार आहे, ना तुम्हाला हिंदी मराठी बाकी कुठलीही लँग्वेज पेपर मध्ये नसणार आहे, ओके. हे पेपर कसं असणार आहे तुमचं इंग्लिश मध्ये असणार आहे. प्रत्येक रॉंग क्वेश्चन साठी तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग. प्रश्न सोडला तर तुम्हाला त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे जर प्रश्न अटेम्प्ट नाही केला, ओके, सोडून दिला तुम्ही, तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. टोटल मॅक्झिमम मार्क 30 आहेत, म्हणजे 150 प्रश्न आणि 300 मार्क्स, ओके. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे, राईट. ही अशी तुमची स्कीम ऑफ एक्झाम असणार आहे. म्हणजे एकदम तुम्हाला जो डिग्रीला सिलेबस असेल त्या बेस तुमची परीक्षा असणार आहे. सिलेबस आपण पुढे डिस्कस करणार आहे, राईट. आता सिलेबस ऑफ द टेस्ट, ओके. सिलेबस टेस्टचा एकदम सोपा आहे बघा. ओके, बघा, बेसिक नॉलेज ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ओके. केमिस्ट्री ऑफ ड्रग, देअर युजेस, फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजिकल इफेक्ट ऑफ द ड्रग. म्हणजे इथं तुम्हाला केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ओके, त्याला आपण काय म्हणतो PMC म्हणतो, फार्मास्युटिकल मेडिसिनल केमिस्ट्री. प्लस कशाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला फार्मॅकोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, ओके. कारण फार्मॅकोलॉजिकल आणि टॉक्सिकोलॉजिकल ऍक्शन असतील त्या तुमच्या फार्मॅकोलॉजी मधून कव्हर होतील. PMC मध्ये काय आहे तुम्हाला सिंथेसिस, जे ड्रग आहेत त्याच्या सिंथेसिस बेस तुम्हाला काय करू शकतात प्रश्न इथं विचारू शकतात आहे, ओके. त्याचे पण सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, तुम्हाला मी डिटेल पुढे सांगणारच आहे. पुढे डिटेल सिलेबस घेतलाय मी तुम्हाला. फक्त हे सब्जेक्टचं ओरिएंटेशन आहे की कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे इथं, ओके. सेकंड आहे नॉलेज इन मॅन्युफॅक्चरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म. म्हणजे तुमचे जे डोसेस फॉर्म आहेत टॅबलेट कॅप्सूल, म्हणजे आपण म्हणतो त्याला सॉलिड डोसेस फॉर्म, लिक्विड डोसेस फॉर्म,
सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. ओके, यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणजे फॉर्म्युलेशन रिलेटेड आणि त्याचं इव्हॉल्युशन रिलेटेड गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. म्हणजे टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग असेल, कॅप्सूल असेल, राईट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे डिफेक्ट्स वगैरे यामध्ये कव्हर करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कशाचा पार्ट कव्हर होतो, तुमच्या फार्मास्युटिकचा पार्ट कव्हर होतो, राईट. त्याच्यानंतर नॉलेज ऑफ अनालिसिस ऑफ ड्रग फॉर्म्युलेशन, म्हणजे इथं तुमचा क्वालिटी अश्युरन्सचा पार्ट कव्हर होतो इथं, की तुमचं बघायला गेलं तर जे इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट आहे, ओके, तुमचं HPLC असेल, ओके, UV आहे, IR आहे, ह्या गोष्टी कशामध्ये येतील, तुमच्या ह्या 3 नंबरच्या सब्जेक्ट मध्ये येतील. ओके, त्यानंतर आहे प्रोसिजर इन्व्हॉल्ड इन द कलेक्शन ऑफ द ब्लड आणि ब्लड प्रिपरेशन, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा थोडासा अभ्यास करावा लागतो. त्यातला मेजर टॉपिक जर बघायला गेला CVS, ओके, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मधला ब्लड जो टॉपिक आहे तो तुम्हाला माहित पाहिजे. ब्लडची फिजिओलॉजी काय आहे, टोटली फॉर्मेशन पासून सगळ्या त्याच्या डिफिशियन्सीज असणारे डिसीज कुठले आहेत वगैरे, ते सगळे डिसीज बघायला पाहिजे आपल्याला त्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काय बघावं लागतील, ब्लड प्रोडक्ट, ओके, ब्लड पासून बाबा प्लाझ्मा आहे, ओके, त्यानंतर प्लेटलेट आहे, कसे प्रिपेअर केले जातात, त्याच्यानंतर ब्लड बँकच्या रिक्वायरमेंट यामध्ये बघितल्या पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला B आणि C ऍक्ट मध्ये, ओके, तुमच्या ब्लड बँक रिलेटेड काय रिक्वायरमेंट दिलेले आहेत त्या तुमच्या शेड्यूल मधून ह्या कव्हर केल्या पाहिजे तिथं. त्याच्या म्हणजे डिटेलमध्ये तुमचं ते शेड्यूल माहित असलं पाहिजे, तिथलं क्वालिफिकेशन, त्याच्या D&C ऍक्ट जो रूल आहे 1945चा, त्या रूलचा संदर्भ घेऊन, कारण रूल मध्येच तुम्हाला काय केलेलं आहे, याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ते डिटेलमध्ये बघितलं पाहिजे. IP चा थोडासा रेफरन्स घेतला पाहिजे, की जे ब्लड प्रोडक्ट आहेत त्यांच्या स्टोरेज कंडिशन आहेत, ओके, त्यांचं फॉर्म्युलेशन कसं आहे, प्रिपरेशन कसं आहे, मॅन्युफॅक्चरिंग, तो डेटा आहे तो IP मधून बघितला पाहिजे तुम्हाला. ओके, नेक्स्ट आहे प्रोसिजर इन्व्हॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन, सेरा आणि बायोटेक प्रोडक्ट. ओके, हा तुमचा बायोकेमिस्ट्री मध्ये पण पार्ट कव्हर होतो, प्लस तुमचा याच्यामध्ये तुमचा फार्मॅकॉलॉजी आहे त्यामध्ये पण हा पार्ट काय होतो, तुमचा कव्हर होतो, राईट. हा डिटेलमध्ये तुम्हाला काय करावं लागतो, त्यातून करावा लागतोय. बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला जे RDNA टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काय प्रोडक्ट असतील त्याचं इथं डिटेल बघणं गरजेचं आहे. त्यानंतर GNP आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, शेड्यूल M तुम्हाला डिटेलमध्ये बघावं लागतं, M1, M2, त्यांचे पार्ट 1, पार्ट 2 काय आहे हे डिटेल बघायचं आहे तुम्हाला. असेप्टिक टेक्निक्स काय आहेत ते महत्वाचं आहे. असेप्टिक एरिया, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जो काही एरिया आहे त्यांचं क्लासिफिकेशन, कुठल्या क्वालिटीची एअर यूज केली जाते, ओके, ह्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्या कव्हर होऊन जातील. आणि हा याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबंध कुठे येतो, तुमचा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड येतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, कोरिलेट आहेत. ज्यावेळेस तुम्ही पॅरेंटल फॉर्म्युलेशन शिकता येतं डोसेस फॉर्म मध्ये, त्यावेळेस हा GNP चा बराच पार्ट काय होतो तिथं कव्हर होतो. कारण ज्या पण तुम्हाला GNP रिलेटेड गोष्टी विचारल्या जातात त्या कशाशी रिलेटेड विचारल्या जातात, पॅरेंटल डोसेस फॉर्मशी. ओके, जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला सेप्टिक एरिया कुठे लागतोय तर पॅरेंटल डोसेस फॉर्म रिलेटेड लागतोय. मग त्याच संदर्भात आपल्याला काय गरजेचं असतंय, व्हॉट इज मीन बाय स्टेरिलिटी टेस्टिंग काय आहे, पायरोजन टेस्टिंग काय आहे, ओके, इव्हॉल्युशनचा जो पार्ट म्हणतो आपण डोसेस फॉर्मचं इव्हॉल्युशन काय आहे, राईट, इथं दिलेलं आहे तुम्हाला शब्द इव्हॅल्युएशन म्हणजेच काय आहे, तुम्हाला स्टेरिलिटी टेस्टिंग बघायचं आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला दुसरं काय बघायचं आहे तर पायरोजन टेस्टिंग काय आहे, ओके, मायक्रोबियल लिमिट टेस्टिंग काय आहे. हे पायरोजन स्टेरिलिटी कशा संदर्भात येतील, तुमच्या पॅरेंटल रिलेटेड येतील. जर टॅबलेट कॅप्सूल असतील तर त्यामध्ये काय येतील, तुमच्या मायक्रोबियल लिमिट टेस्ट येतील. त्या गोष्टी इथं कव्हर करायच्या आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला दिसताना सिलेबस खूप कमी दिसतोय 1 लाईन मध्ये, पण याचं डिटेल कसं आहे, खूप मध्ये आहे. म्हणजे ते त्या सब्जेक्ट तुम्हाला कसं असलं पाहिजे, डिटेल माहिती असली पाहिजे. गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स वगैरे करता, राईट, त्या क्लिनिकल ट्रायल्स तुम्हाला इन डिटेल माहित असलं पाहिजे. मग त्यासाठी काय लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आहेत त्या इथं तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. ओके, त्या लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस फॉर ड्रग अँड कॉस्मेटिक दिलेला आहे. गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस म्हणजे तुम्हाला इथं क्लिनिकल ट्रायल्स बद्दल इन डिटेल माहित पाहिजे. ओके, सिव्हिअरिटी टेस्टिंग काय आहे, क्लिनिकल ट्रायल्स काय आहे, ओके, ते तुम्हाला इथं बघितलं पाहिजे. याच्याच बरोबर गुड क्लिनिकल प्रॅक्टिकल्स बरोबरच तुम्हाला ADR बघावं लागतात. ओके, मग ADR समजल्या, ओके, ज्या वेबसाईटवर दिलेलं आहे ते ADR तुम्हाला तिथं कव्हर करावं लागतील. ADR कशा कशा मेजर केल्या जातात त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे त्याच्या संदर्भातलं तुम्हाला डेटा माहित असणं गरजेचं आहे. ओके, नॉलेज ऑफ इन्व्हेस्टिगेशनल स्किल हे तुमच्या कशाला रिलेट करतं तर क्लिनिकल ट्रायल्सला काय करतात, ह्या गोष्टी आहेत रिलेट करतात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित अभ्यास करायची गरज आहे. 1 मिनिट.
ओके. त्यानंतर आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, तुमचा DNC ऍक्ट आहे, त्याचा रूल आहे 1945चा. ओके. रिस्पेक्ट टू द क्लिनिकल ट्रायल्स, म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स रिलेटेड जे शेड्यूल वाय आहे ते बघायचं आहे. प्लस अजून काय बघायचं आहे, क्लिनिकल ट्रायलचा जो रूल आहे 2019चा, तो रूल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण हा रिसेंट रूल आलेला आहे, त्यामुळे तो रूल संदर्भात तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. मॅन्युफॅक्चरिंग सेल इम्पोर्ट ऑफ ड्रग म्हणजे काय आहे, तुम्हाला जे फॉर्म आहेत मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड फॉर्म कोणते आहेत, तुम्ही जर बघायला गेला ऍप्लिकेशन कशामध्ये केले जातात, 24 मध्ये केले जातात, त्यांची लायसन 25 मध्ये येते, 26 मध्ये काय आहेत त्यांचं रिन्युअल आहे, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहेत. मग कुठले नॉर्मल ड्रग असतील म्हणजे C1 आणि 1 सोडून त्याला 24 आहे, त्याची लोन लायसन 24A मध्ये बघायचे आपल्याला, बी मध्ये तुम्हाला रिपॅकिंग लायसन बघायचे आहे, डी मध्ये नार्कोटिक ड्रगची लायसन बघायची आहे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड बघायला गेलं तर. ब्लड प्रोडक्ट, वॅक्सिन, सेरा, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल असतील तर त्यांच्या संग आपण काय करतो, कुठली फॉर्म यूज करतो, 27 मध्ये ऍप्लिकेशन करतो, 28 मध्ये लायसन मिळतं आपल्याला. ओके. त्याचबरोबर तुम्हाला 27 मध्ये अजून कशाचं ऍप्लिकेशन करता येतं, तर ब्लड प्रोडक्ट रिलेटेड जे काय मॅन्युफॅक्चरिंग असेल ते त्यामध्ये कव्हर करायचं आहे तुम्हाला. सेल, ओके. सेल म्हणजे जे आपल्या मेडिकलवर हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कंपनी, एखाद्याला कंपनी सुरू करायची असेल, राईट, तर कंपनी सुरू करताना तो FDA डिपार्टमेंटला कुठल्या फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन करतो, हे सगळे ऍप्लिकेशन याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये कुठल्या कंडिशन आहेत, काय प्रिमायसेस पाहिजे, लोन लायसन्स साठी काय क्रायटेरिया आहे, ऍप्लिकेशन फी काय आहे, त्या संदर्भातला सगळा डेटा कशामध्ये येईल, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येईल. सेलमध्ये म्हणजे आपल्याला मेडिकल सुरू करायचं आहे, तर मेडिकल सुरू करण्यासाठी आपण ऍप्लिकेशन 19 मध्ये करत असतोय. रिटेल असेल, रिस्ट्रिक्टेड असेल, होलसेल असेल, होलसेल बाय डिस्ट्रीब्युशन, मोटरसायकल असेल, हे सेल रिलेटेडच्या सगळ्या लायसन येतील त्यामध्ये, म्हणजे ऍप्लिकेशन आणि त्याच्या लायसन 20 आणि 21 मध्ये तुम्हाला मिळून जातील आहे. ओके. इम्पोर्ट रिलेटेड सगळ्या लायसन्स आहेत तुम्हाला. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट बघायला गेला तर 8 ते 12 त्या संदर्भात तुम्हाला जे सगळे फॉर्म आहेत 8 ते 12 ते तुमच्या इम्पोर्ट रिलेटेड फॉर्म आहेत, की नॉर्मल ड्रग असेल, नार्कोटिक ड्रग असेल, राईट, त्याच्यानंतर पर्सनल यूज साठी आहे, ट्रीटमेंट साठी आहे. ओके. ह्या ज्या सगळ्या इम्पोर्ट रिलेटेड फॉर्म आहेत ते इथं तुम्हाला कव्हर करायचे आहेत आणि हे ओरिजिनल ऍक्ट मधून कव्हर करायचं आहे. हा DNC ऍक्ट आहे जो तुमचा 635 पेजेसचा आहे. ओके. ऍक्ट जर बघायला गेलं तर खूप छोटा ऍक्ट आहे. ऍक्ट 38 सेशन्स आहे तुमचा फक्त, त्याच 5 पार्ट आहेत फक्त. आणि तुमचा रूल जर बघायला गेला तर रूलला 169 सेक्शन्स आहेत. ओके. आणि ते जवळजवळ 23 पार्ट मध्ये काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. म्हणजे हा टोटल 635 पेजेसचा ऍक्ट तुम्हाला इथं काय केला पाहिजे, कव्हर केला पाहिजे. त्यानंतर मेडिकल डिव्हाइसेस जो ऍक्ट तुमचा रूल आला होता 2017ला, ओके, हा इथं कव्हर करायचा आहे तुम्हाला. त्याचं क्लासिफिकेशन कव्हर करायचं आहे, त्याला लायसन कोण देतं, त्याचे वेगवेगळे फॉर्म काय आहेत, इम्पोर्ट साठी काय आहे, एक्सपोर्ट साठी काय आहेत, हा सगळा मॅन्युफॅक्चरिंग सगळा हा जो डेटा असणार आहे तो तुमच्या रूल 2017 मध्ये येऊन जाईल. त्यानंतर कॉस्मेटिकचा रूल पण तुम्हाला कव्हर करायचा आहे 2020चा. त्यांचे वेगवेगळे फॉर्म आहेत कॉस्मेटिकच्या, मॅन्युफॅक्चरिंगचे असतील, इम्पोर्ट रिलेटेड असतील, राईट, हे त्यांचं रेकॉर्ड बुक असेल, हे सगळे तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ बायोफार्मास्युटिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स, राईट. हा तुमचा बायोफार्मास्युटिक्स रिलेटेडचा जो पार्ट आहे, म्हणजे आपण काय म्हणतो ADME रिलेटेडचा जो डेटा आहे तो याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल. म्हणजे ड्रगची ऍक्शन ऍक्च्युअली कशी होते तुमच्या रिसेप्टर लेवलला, ओके, ते या पॉइंट मध्ये तुम्हाला कव्हर करायचा आहे. हा फायनल इयरला एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये हा डेटा काय होतो त्यामध्ये कव्हर होऊन जातो. ओके. त्यानंतर 2 पार्ट महत्वाचे आहेत, बेसिक नॉलेज ऑफ द कॉम्प्युटर. ओके. बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर मध्ये तुम्हाला बेसिक हार्डवेअर सॉफ्टवेअर तर माहित असलंच पाहिजे. प्लस प्रश्न येताना असे दिसतात आहे आपल्याला की कॉम्प्युटरच्या लँग्वेज बद्दल प्रश्न विचारले जातात आहे. ओके. ज्या काही कॉम्प्युटरच्या लँग्वेज आहेत आता रिसेंटच्या, तर कॉम्प्युटरच्या लँग्वेजवर प्रश्न विचारताना आपल्याला दिसतंय. ओके. हार्डवेअर सॉफ्टवेअरवर पण प्रश्न आहेत, एकदम सोपे प्रश्न आहेत, ते तुम्हाला इझिली सुटतील. पण जे लँग्वेज बेस्ड प्रश्न आहेत, ओके, त्यासाठी तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. ओके. इंग्लिश बेस्ड प्रश्न येतोय तुम्हाला, सिनोनिम्स, अँटोनिम्स येतोय, ओके, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस येतोय, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येतोय आणि बेसिक सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट जे आहे, ओके, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येताना दिसतात आहे, राईट. आणि एक किंवा दुसरा प्रश्न तुम्हाला काय होतोय, लोकसंख्या या टॉपिकवर येताना दिसून येतोय. ओके. आपण डेमोग्राफिक्स जो म्हणतो टॉपिक इंग्लिशमध्ये, ओके, त्यावर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न येताना दिसून येतोय. म्हणजे जर बघायला गेलं तर त्यांनी प्रत्येक सब्जेक्टला वेटेज खूप दिलेला आहे. ओके. म्हणजे खूप आता तुम्हाला अनाटॉमी फिजिओलॉजीचा पण अभ्यास करायचा, म्हणजे ब्लड रिलेटेड तुम्हाला इन डिटेल माहित असलं पाहिजे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे एजंट आहेत त्याबद्दल माहित असणं गरजेचं आहे. टायट्रेशन बद्दल माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला पुढे मी सिलेबस इन डिटेल दाखवतोय, राईट.
बघा हा इन डिटेल सिलेबस आहे फॉरेन्सिक फार्मसी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट बघताय ओके कंपनी रिलेटेड तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 चा आहे, फार्मसी ऍक्ट 1948 चा आहे, मॅजिक रेमेडीज 1954 चा आहे, मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन 1955 चा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी अॅनिमल ऍक्ट 1960 चा आहे, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 1995, आता आपण त्याला डीपीसीओ 2013 म्हणतो रिसेंट आल्याने. त्याच्यानंतर एनएनपी पॉलिसी 2011 ची, ह्याच्यासाठी तुम्हाला एनएनपी पॉलिसी 2011 आणि डीपीसीओ 2013 कव्हर करावं लागेल. रिसेंट अमेंडमेंट आहेत 15, 22, 25 च्या, त्या कव्हर करावं लागतील. मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी 1972, रूल 71 आणि 72 चे आहेत, ते कव्हर केलं पाहिजे तिथं. राईट. पॉइझन ऍक्ट 1919 चा आहे, त्यात हा तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. छोटा ऍक्ट आहे एकदम, त्याच्या शिक्षा पेनल्टीज काय आहेत, पॉइझनसाठी शेड्यूल्स कुठले आहेत ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याची लिस्ट दिलेली आहे, कोणत्या लिस्टमध्ये कोणतं पॉइझन येतं, इम्पोर्टसाठी काय क्रायटेरिया आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेल पोझिशनसाठी काय क्रायटेरिया आहे, हे तुम्हाला या ऍक्ट मध्ये बघणं गरजेचं आहे. डेंजरस ऍक्ट 1930 चा, हा ऍक्ट आपल्याला बघायचा आहे. राईट. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला इथं पेटेंट ऍक्ट बद्दल माहित असणं गरजेचं आहे की पेटेंट ऍक्ट 1970 चा आहे. कॉपीराईट काय आहे, कॉपीराईट बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ट्रेडमार्क रिलेटेड माहिती आहे, लोगो बद्दल माहिती असली पाहिजे. राईट. त्या पेटेंट ऍक्ट बद्दलच्या रिसेंट अमेंडमेंट माहिती असणं गरजेचं आहे. आणि फार्मास्युटिकल इथिक्स म्हणजे हा सगळा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, तुमच्या फार्मास्युटिकल इथिक्सचाच पार्ट आहे. म्हणजे एवढे ऍक्ट तुम्हाला काय करावं लागतात, इन डिटेल मध्ये काय करावं लागतात, बघावं लागतात आहे. त्यानंतर जर तुम्ही सुटिक्स रिलेटेड बघितला तर टॅबलेट आहे, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॅबलेट कोटिंग असेल, कॅप्सूल आहे, ब्लड फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट त्या रिलेटेड आहे. पॅरेंटल म्हणजे सगळे डोसेस फॉर्म याच्यामध्ये काय केलेले आहेत, कव्हर केले आहेत. पॅरेंटल प्रिपरेशन, क्वालिटी कंट्रोल म्हणजे स्टरलेट टेस्टिंग येईल, त्यामध्ये पायरोजन टेस्टिंग येईल, इमल्शन आहे, सस्पेन्शन आहे. म्हणजे हे फॉर्म्युलेशन रिलेटेड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. फिजिकल फार्मसीच्या अँगलनं तुम्हाला गरजेचं नाहीये. फॉर्म्युलेशन बेस तुम्हाला व्हॉट इज सस्पेंडिंग एजंट काय आहे, इमल्सिफाईंग एजंट काय आहे, त्यांच्या HLB व्हॅल्यू तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. करेक्ट. ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. ऑइंटमेंट बेसिस माहित असले पाहिजेत. मेथड ऑफ प्रिपरेशन, क्रीमला पण सेमच करायचं आहे तुम्हाला. ऑप्थॅल्मिक सोल्युशन ओके, ऑक्युसट्स वगैरे काय आहेत, काय त्यांचे इन्ग्रेडियंट्स, कुठले पॉलिमर यूज केले जातात आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे कॅटगट काय आहे तुम्हाला माहित, ते प्रिपेअर कसं केलं जातं, त्याची टेस्टिंग कशी केली जाते. राईट. कुठल्या टेस्ट म्हणजे आपल्या IP मध्ये टेस्ट दिल्या नाहीत, त्याच्या ब्रिटिश फार्माकोपियामध्ये दिलेल्या आहेत, त्या टेस्ट माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. क्रोमिक साल्ट वगैरे काय यूज केलं जातं, त्याला स्ट्रेंथ कशी येते, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतील, तुमच्या सर्जिकल ड्रेसिंग मध्ये येतील. बायोलॉजिकल प्रिपरेशन म्हणजे वॅक्सिन, सेरा, अँटीसेरा ओके, हे तुम्हाला वॅक्सिनचे प्रकार आहेत ओके, त्यामध्ये तुम्हाला कव्हर करता येतो. सेरा म्हणजे काय ते कव्हर करता येतं. अँटीसेरा हा तुमचा इन रिलेशन टू द फार्मॅकोलॉजी हा पार्ट कसा करायला लागतो, तुम्हाला कव्हर करावा लागतो. ओके. त्यानंतर अनालिसिस रिलेटेड किंवा तुमचा बायोकेमिस्ट्री रिलेटेड जरी पार्ट बघितला, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि अनालिसिस, त्यांचा एकत्रित तुम्हाला काय केला जातो इथे विचारलं जातं. लिमिट टेस्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या लिमिट टेस्ट आहे, आर्सेनिक असेल, आयर्न असेल, राईट, त्या लिमिट टेस्ट करणं गरजेचं आहे. इथं बायोअसे करणं गरजेचं आहे. बायोअसे दोन प्रकारचे आहेत, तुमचा व्हिटॅमिनचे बायोअसे आहेत, अँटीबायोटिकचे बायोअसे आहेत, ते दोन्ही करावं लागतात आहे तुम्हाला. इथं दिलेलं आहे बघा, स्टेरिलिटी टेस्टिंग आहे, मायक्रोबियल असे आहेत दिलेले इथं, मायक्रोबियल असे ऑफ व्हिटॅमिन इथं दिलंय, हे सोड एकत्र घेतलं असतं तरी चाललं असतं. व्हिटॅमिनचे, अँटीबायोटिकचे दिलेले आहेत तुम्हाला बायोअसे, हे दोन्ही पण तुम्हाला करावं लागतात. म्हणजे कोणत्या व्हिटॅमिनसाठी कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो किंवा कोणत्या अँटीबायोटिक साठी ओके कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, हे तुमचं बायोअसे मध्ये तुम्हाला तो डेटा पार्टच असणं गरजेचं आहे. पायरोजन टेस्ट सांगितलेले आहेत तुम्हाला, पायरोजन टेस्ट आहे, थिअरी ऑफ ऍप्लिकेशन ऑफ कलोरिमेट्री, हे इन्स्ट्रुमेंट रिलेटेड डेटा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे हा तुमचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे प्रॅक्टिकल्स रिलेटेड जो डेटा आहे तो इथं तुम्हाला दिलेला आहे. राईट. त्याच्यानंतर काय दिलं बघ, फॉलोइंग स्टोरेज कंडिशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. स्टोरेज कंडिशन खूप परीक्षेमध्ये विचारल्या जातात आहे. ओके. मेडिसिनल केमिस्ट्री रिलेटेड माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही मेडिसिनल केमिस्ट्री आणि फार्मॅकोलॉजीचा एकत्रित अभ्यास करायचा असतो. ओके. फार्मॅकोलॉजीमध्ये तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि काय करायचं असतो तिथं, साइड इफेक्ट करायचा असतो. राईट. आणि क्लासिफिकेशन तिथंच करून घ्यायचं. ओके. केमिस्ट्रीमध्ये काय करायचं असतं, सिंथेसिस,
कोणता प्रिकर्सर कशासाठी यूज केला जातो तो प्रिकर्सर इथं तुम्हाला कव्हर करायच्यात. सिलेक्टिव्ह सिस्टीम दिलेले आहे तुम्हाला. स्टेरॉइड म्हणजे तुम्हाला हार्मोन्स कव्हर करावं लागतील त्यामध्ये. ओके, दिलेला आहे अँटीहिस्टॅमिनिक एजंट आहे, हिप्नॉटिक सेडेटिव्हज आहेत, सीएनएस बेस आहेत, तो सायकोथेरापिटिक एजंट दिलेला आहे, अनाल्जेसिक दिलेला आहे, लोकल आणि जनरल अनास्थेसिया आणि सीव्हीएस बेस्ड ड्रग दिलेला आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह असतील, राईट, अँटी अरेथमिक असतील, अँटी अँजायनल ड्रग असतील, हे इथं तुम्हाला कव्हर करायचे. सिलेक्टिव्ह ड्रग आहे. ओके, त्यानंतर फार्माकोग्नोसीचं तुम्हाला बेसिक दिलेलं आहे, हे बेसिक फार्माकोग्नोसी आहे, राईट. त्यानंतर तुम्हाला सिलेक्टिव्ह ड्रगचं काय दिलेलं आहे, सोर्सेस काय आहे, त्याचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट, ओके, त्या रिलेटेड काम असली पाहिजे तुम्हाला माहिती आहे. सिलेक्टिव्ह ड्रग आहेत आणि हेच तुम्हाला रिपीट होताना दिसून येतील. ओके, हा तुम्हाला एकदम सिलेक्टिव्ह सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आपण आढावा घेऊन तुम्हाला हा सिलेबस एका याच्यामध्ये कंपाईल करून दिलेला आहे, राईट. फार्मॅकोलॉजी, टॉक्झिकॉलॉजी एकत्रित सिलेबस आहे. जसं तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री सांगतानाच मी सांगितलं होतं की याच्या बरोबरच काय करावं लागतं, फार्मॅकोलॉजीचा अभ्यास करावा लागतो. ओके, हा जर सगळा सिलेबस बघितला, हा जनरल फार्मॅकोलॉजीचा सिलेबस आहे. जर तुम्ही केडी त्रिपाठी बघितला असेल तर केडी त्रिपाठी मधलं जे पहिले 100 पेजेस आहेत, ओके, ते कशाचे आहेत, तुमच्या ह्या फार्मॅकोलॉजीचे आहेत. मग बाकीचा जो सिलेबस आहे फार्मॅकोलॉजीचा तो कुठून कव्हर करायचा, इथून. म्हणजे हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला काय करावं लागतील, कंपाईल करून अभ्यास करावा लागेल. ओके, जनरल फार्मॅकोलॉजीसाठी पहिले 100 पेजेस तुम्हाला काय करावं लागतील बाहेर, आणि ह्याच्यावर जवळजवळ तुम्हाला 15 ते 20 प्रश्न तुम्हाला जनरल फार्मॅकोलॉजीवर येताना दिसून येतात आहे. फक्त तुम्हाला इन डिटेल मध्ये अभ्यास करावा लागतो. ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन म्हणजे फक्त तुम्हाला ते थेरॉटिकल न करता कोणत्या ड्रगचे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन काय आहेत ते तुम्हाला माहित असणं पाहिजे. जर तुम्ही युपीएससीच्या साईडला गेला तर त्यामध्ये तुम्हाला 28 ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन दिसतात, त्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. 1 मिनिट. राईट. त्यानंतर आहे हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी. ओके, हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीवर तुम्हाला खूप प्रश्न येताना दिसतात आहे मला, की हॉस्पिटल फार्मसी तुम्हाला इन डिटेल माहित असलं पाहिजे की हॉस्पिटल फार्मसीचा रोल काय आहे. ओके, कम्युनिटी फार्मसीचा रोल काय आहे, ते कम्युनिटी फार्मसी कसं चालतं, हॉस्पिटल फार्मसी कसं चालतं, हॉस्पिटल फार्मसी म्हणजे ते थेरॅपिटिक कमिटी असते त्याचं वर्किंग काय आहे. ओके, त्याचं परचेस कसं केलं जातं. ओके, त्यांचं रेकॉर्ड कसं ठेवलं जातं, म्हणजे आपण म्हणतो हॉस्पिटल फार्मसी रनिंग कसं केलं जातं. ओके, त्याच्या तुमच्या ऑर्डर्स कशा दिल्या जातात, कुठले सॉफ्टवेअर्स यूज केले जातात, कुठल्या मेथड्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या टॉपिक मध्ये कव्हर करावं लागतं. किती हॉस्पिटल किती बेड्स आहे त्यानुसार किती फार्मसिस्ट असले पाहिजे. ओके, कंट्रोल ड्रग साठी काय प्रोसिजर आहे वगैरे वगैरे, ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीमध्ये कव्हर होतात. याच्याच बरोबर तुम्हाला कम्युनिटी फार्मसी पण काय करावं लागतं, कव्हर करावं लागतं, कारण डीआयचा रोल तुमच्या कम्युनिटी फार्मसीला पण येऊन जातो. म्हणजे हे दोन्ही सब्जेक्ट इथं काय करावं लागतं, कव्हर करावं लागतं. अनाटॉमी फिजिओलॉजी मधलं काय आहे बघा, सॉरी ब्लड दिलेला आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एअर आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम आहे, रिस्पायरेटरी सिस्टीम, आय, न्यूट्रिशन, ओके, फर्स्ट एड जे काय आहे ते असणार आहे, आणि पॉप्युलेशन कंट्रोल प्रोग्राम. हे सगळे कशामध्ये येतील, तुमच्या अनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये येतील. म्हणजे तुम्हाला अनाटॉमी, ओके, त्यानंतर फार्मॅकोलॉजी आणि तुमचा मेडिसिनल केमिस्ट्री, ओके, हे 3 सब्जेक्ट काय करावं लागतात, एकत्रित अभ्यास करावा लागतात. तरच काय होतं, तुमची त्या तिन्ही सब्जेक्टवरची खूप चांगली कमांड तयार होते. काय होते, खूप चांगली कमांड तयार होते. राईट, म्हणजे हे तुम्हाला 3 एकत्र करावं लागतात. मग कोग्नोसी तुम्ही बाजूला ठेवू शकता. कोग्नोसी हा तुमचा पाठांतराचा पार्ट आहे. पीजे तुम्ही एकदा दोनदा रीड केला तर व्यवस्थित होऊन जातो. एकदम खूप चांगला सब्जेक्ट आहे पीजे, तो तुम्ही तिथे कव्हर करू शकता. आउट ऑफ आउट मार्क्स येतात. आउट ऑफ आउट मार्क्स देणारे हे सब्जेक्ट आहेत. अनाटॉमी फिजिओलॉजी असेल, फार्मॅकोलॉजी असेल, मेडिसिनल केमिस्ट्री असेल, ओके, तुमचा पीजे पूर्ण आउट ऑफ आउट मार्क्स देऊन जातो तुम्हाला. करेक्ट, म्हणजे हे तुम्हाला अभ्यास जर तुम्ही टू द पॉइंट केला तर तुम्हाला हे सब्जेक्ट आहेत ते आउट ऑफ आउट मार्क्स देणारे सब्जेक्ट आहेत. ओके, बघा, या सगळ्या सिलेबस साठी आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे प्लस लाईव्ह बॅच आहे. ओके, रेकॉर्डेड पण आहेत, लाईव्ह पण आहेत. तुम्हाला रेकॉर्डेड बॅच तुम्ही अगोदर बघू शकता. ओके, आणि जो राहिलेला पार्ट आहे तो तुम्हाला कसा मिळणार आहे, टोटली लाईव्ह मिळणार आहे. ओके, तुम्ही 1 जून पासून, ओके, सॉरी 1 जून नाही, 1 मे पासून तुम्हाला 10 मे पर्यंत, 1 मे ते 10 मे तुम्हाला टोटली बॅच काय असणार आहे, डेमो बॅच म्हणून अवेलेबल असणार आहे. म्हणजे बॅच मध्ये जेवढे पण काही लेक्चर्स आहेत, ओके, रेकॉर्डेड लेक्चर झालेले सगळे
जे तुम्हाला पार्ट कव्हर केलेला आहे. ओके, नवीन सिलेबस आहे तेवढाच बाकी आहे त्यामध्ये ऍड करायचा तुमचा. जो झालेला सगळा पार्ट आहे तो तुम्हाला 1 मे ते 10 मे पर्यंत टोटली ओपन असणार आहे. ओके, विदाउट बॅच परचेस करता तुम्ही सगळे डेमो लेक्चर्स काय करू शकता त्यामध्ये बघू शकता. म्हणजे 10 दिवसात तुम्हाला असं नाही की बाबा एकाच टॉपिकवर डेमो लेक्चर टाकलेला आहे आणि त्यावर तुम्ही बॅच परचेस करावी, असं नाहीये. तुम्ही इच आणि एव्हरी लेक्चर्स बघू शकता. महाराष्ट्रातले नाही तर ऑल इंडिया मधले टॉपची बॅच असणार आहे. काय मी सांगितलं तुम्हाला, फक्त महाराष्ट्रातलीच नाहीये तर ऑल इंडिया मधली टॉपची बॅच असणार आहे. कारण एवढ्या टू द पॉइंट कोणच घेणार नाही अशा पद्धतीची बॅच आहे. कारण तुम्हाला 10 दिवसाचा कालावधी का दिलेला आहे, तर तुम्ही फक्त एकच डेमो लेक्चर न बघता, काय म्हटलं, एकच डेमो लेक्चर न बघता की बाबा नंतर कसे असणार हे तुम्हाला माहित नसता. ओके, म्हणून तुम्हाला टोटली बॅच जे पण काय रेकॉर्डिंग लेक्चर्स असतील, मला वाटतं 200-300 रेकॉर्डिंग लेक्चर्स असतील, राईट. आणि थोडासा पार्ट राहिलेला आहे तुमचा कोग्नोसीचा वगैरे, तो तुम्हाला त्यात ऍड करून दिला जाणार आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट असेल त्याचा पार्ट जो राहिलेला आहे तो तुम्हाला तिथं ऍड करून दिलेला असणार आहे. बाकी सगळे लेक्चर्स काय आहेत त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. ओके, ते तुम्हाला काय करायचे आहेत, बघायचे. मग 10 दिवस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बॅच बघायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की ही बॅच जॉईन करणं गरजेचं आहे किंवा नाही. ओके, सगळ्या नोट्स तुम्हाला पीडीएफ मध्ये असणार आहे. काय रीड करायचं, कसं रीड करायचं हे सगळं बॅच मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. एक एक कन्सेप्ट 2-3 वेळा खूप चांगल्या पद्धतीनं एकदम खूप म्हणजे एकदम मला वाटतं महाराष्ट्रातला इच अँड एव्हरी कॅन्डिडेटला समजेल अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की एकही लेक्चर, ओके, एकही लेक्चर असं नाही की त्यातून तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तुम्ही एक सब्जेक्ट शिकला तर त्या सब्जेक्टची दुसऱ्या सब्जेक्टची कशी लिंक आहे ते पण त्यामध्ये काय केलेलं आहे, आपण चांगल्या पद्धतीनं काय केलेलं आहे, त्याचं रिलेशन दाखवून दिलेलं आहे. म्हणजे पीजे सारखे सब्जेक्ट तुम्हाला असे एक स्टोरी टाईप वाटतील की किती खूप भारी स्टोरी आहे, तुम्हाला कुठंच वाटणार नाही की तुम्ही लॉ शिकताय. फार्मॅकोलॉजी पण शिकत असताना तुम्हाला वाटेल की अरे खूप भारी आपल्या लाईफ बद्दलच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीनं फार्मॅकोलॉजी शिकवलेलं आहे. ब्लड टॉपिक त्या पद्धतीने शिकवलेला आहे. म्हणजे जो पण सब्जेक्ट तुम्हाला शिकवलेला आहे तो एकदम खूप प्रिसाइजली आणि खूप आउटपुट देणारी बॅच आहे. तुम्ही 10 दिवस चेक करा अगोदर बॅच चेक करायच्या अगोदर बॅच परचेस करू नका. मी तर सांगेन तुम्ही 10 दिवस बघून घ्या, बॅच आवडली तरच बॅच परचेस करा, अदरवाईज पैसे खर्च करू नका. आणि बॅच ही बघितल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातले पण सगळे लेक्चर्स बघून घ्या, दुसऱ्या क्लासचे किंवा ऑल इंडियाच्या कुठल्याही बॅचचे लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. ओके, आणि त्यानंतर तुम्ही विचार करून काय करा, आपली बॅच कडे येऊ शकताय. असं मी सांगेन, तुम्ही महाराष्ट्रातली नाहीतर ऑल इंडिया कुठलाही लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर बॅच कडे या. ओके, तुम्हाला सगळे ऑथेंटिक नोट्स असणार आहेत या बॅच मध्ये. रॅपिड रिव्हिजन, ओके, लाईव्ह सेशन असणार आहेत तुमचे. लाईव्हला काय घेतलं जाणार आहे तुम्हाला, हे जो राहिलेला पार्ट आहे तो तर लावला होणारच आहे, पण तुम्हाला रॅपिड रिव्हिजन कसं केलं जातं, ओके, लॉंग टर्म रिटेन्शन साठी, ओके, ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंग, ओके, ज्यावेळेस तुमचं रॅपिड रिव्हिजन होतं ब्रेन स्टॉर्मिंग तुमच्याकडून करून घेतलं जाणार की कसं काय तुम्ही हे एका लिंक थ्रू या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. एक्झाम टार्गेट बेस असणार आहे तुमचा, फोकस्ड अप्रोच असणार आहे त्यासाठी, राईट. आणि तुम्हाला इंटरमिडिएट जे रिव्हिजनचा कन्सेप्ट आहे तो सांगितला जाईल. तुम्हाला टार्गेट सेट करून दिलं जाईल तुम्हाला 10 मे नंतर की तुम्हाला ह्या दिवसामध्ये ह्या गोष्टी कव्हर करायचे. आपली लर्निंगची प्रोसेस थोडी वेगळी आहे. ओके, लेक्चर्स हे आपले गुगल मीटला 1 to 1 होतात आहे. ज्या काय तुमच्या शंका असतात आहे त्या तुम्ही तिथे लाईव्हला विचारू शकता. ओके, एखादा टॉपिक असेल तर त्या संदर्भातलं लाईव्हला विचारू शकता. टीचिंग पण आपलं लाईव्हलाच होतं आणि तेच लेक्चर पुन्हा काय होतं, तुम्हाला ऍप मध्ये रेकॉर्डेड मिळतं. त्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे. ओके, मी स्वतः नवनाथ ढवळे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे, त्याच्या अगोदर फार्मसी ऑफिसर होतो, राईट. ऍप साठी तुम्हाला ऍप लिंक दिलेले आहे, डिस्क्रिप्शन मध्ये ऍप लिंक असणार आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, कारण तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर सगळे अपडेट्स आहेत त्या टेलिग्राम ग्रुपला मिळणार आहेत. टेलिग्राम ग्रुप काय आहे तर फार्माव्हिजन जरी तुम्ही सर्च मारलं टेलिग्रामला तरी चालू शकतं, किंवा पीव्ही फॉर फार्मसी ऑफिसर हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ओके, हा युट्यूब चॅनल आहे, राईट. हे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर आहेत. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ज्या पण काही शंका असतील त्या काय करू शकता, विचारू शकता. ओके, हे ऍप तुम्हाला कुठे मिळून जाईल तर तुम्ही प्ले स्टोअरला गेला तर फार्माव्हिजन म्हणून जर टाईप केलं तर हा ऍपचा आपल्या काय आहे लोगो दिसून येतो. ओके,
फार्माव्हिजनचा हे ऍप डाउनलोड करायचं आहे. ओके, ऍप डाउनलोड करायला काय पैसे पडणार नाहीत. ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये झालेले सगळे लेक्चर्स बघा एकदा. ओके, जी DI ची बॅच आहे तुमची त्यातले सगळे एकदा लेक्चर बघा. 10 दिवस तुम्हाला फ्री आहे. 10 दिवस तुम्हाला कुठलाही 1 रुपया भरायची गरज नाहीये. 10 दिवस अगोदर तुम्ही बघा काय लेवलला शिकवलंय तुम्हाला आणि काय लेवलला शिकलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्हाला काय लेवलला शिकलं पाहिजे. ओके, फक्त टेस्ट वगैरे असं नाही, तर तुम्हाला सगळं टॉपिक वाईज टेस्ट आहेत, ओव्हरऑल कॉम्प्रेसिव्ह टेस्ट आहेत, प्लस टीचिंग आहे. टोटली टू द पॉइंट, एकही पॉइंट सोडलेला नाहीये. ओके, अगदी 635 पेजेसचा तुमचा DI ऍक्ट तो पण सगळं शिकवलेला आहे. सगळे ऍक्ट आहेत ते ओरिजिनल ऍक्ट शिकवलेले आहेत. कसले शिकवलेले आहेत? ओरिजिनल. सगळे ओरिजिनल ऍक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला चुकायचा, कारण तुम्ही जर पुस्तकं बघितलं असतील भरपूर लेखकांचे, तर खूप साऱ्या मिस्टेक आहेत, खूप साऱ्या. त्या मिस्टेक अवॉइड करण्यासाठी जो पण काही डेटा आहे सगळ्या लेक्चरचा, तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेतला तर त्याला एकदम आपण ऑथेंटिक डेटा घेतलेला आहे की तुमच्याकडून 0 मिस्टेक झाल्या पाहिजेत. ऑथेंटिक रेफरन्स आहेत आणि पुस्तकातून तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं काही संबंधच नाही. ऍक्ट असतील ते ओरिजिनल ऍक्ट आपण ओरिजिनल शिकवले आहेत. मेडिकल डिव्हाइसेस ऍक्ट आहे तो ओरिजिनल शिकवलेला आहे. कॉस्मेटिक ऍक्ट ओरिजिनल शिकवले आहेत. PJ मधले सगळे ओरिजिनल ऍक्ट तुम्हाला शिकवलेले आहेत. जे आपल्या गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेले आहेत ते ऍक्ट तुम्हाला शिकवलेले आहेत. राईट, असं हे आपल्या बॅचचं काय असणार आहे, स्वरूप असणार आहे. ओके, ज्यांना काय शंका असेल ते काय करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात. बघा, मला असं वाटतं की तुम्ही आत्तापासून जर सुरुवात केली परीक्षेची, अभ्यासाची जर सुरुवात आत्तापासून केली तर तुमचे ऍड येऊन परीक्षेपर्यंत तुमच्या 2-3 रिव्हिजन होतील. आपला हा पूर्ण सिलेबस जो UPSC ड्रग इन्स्पेक्टरचा जो काही सिलेबस आहे, ओके, तुम्ही रिव्हिजन प्लस रिडिंग करून 75 दिवसामध्ये संपता. ओके, आपला तसा प्लॅनच आहे. तुम्ही ज्यावेळेस बॅच सुरू जॉईन करचाल त्यावेळेस तुम्हाला तो प्लॅन दिला जाईल की 75 दिवसामध्ये रिडिंग करून रिव्हिजन त्यामध्ये तुमच्या 3 ते 4 रिव्हिजन होतात. एवढा पूर्ण सिलेबसला किती रिव्हिजन होतात? 3 ते 4. आणि शेवटच्या परीक्षेच्या आदल्या 2 दिवसामध्ये तुम्ही होल सिलेबस काय करता, रिव्हिजन करता. ही आपली स्ट्रॅटेजी आहे. ओके, आणि त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळेल ज्यावेळेस तुम्ही ग्रुप जॉईन करचाल, त्या ग्रुपला पण तुम्हाला ती स्ट्रॅटेजी मिळून जाईल. ओके, तर मला वाटतंय तुम्ही 10 दिवस लेक्चर बघून घ्या एकदा. विदाउट लेक्चर बघता पुढे जाऊ नका. राईट, लेक्चर बघून घ्या. लेक्चर त्यासाठी ऍप डाउनलोड करणं गरजेचं आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा, त्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाहीत की डेटा सगळा असणार आहे तो तुम्हाला टेलिग्रामला मिळेल आहे. ऍप मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला ते बॅच कळणार नाहीये. ओके, ऍप डाउनलोड करायला काय पैसे नाही, 10 दिवस तुम्हाला फ्री आहेत. ओके, तुम्हाला जर बॅच वाटलीच, प्रोडक्टिव्ह बॅच वाटली तरच तुम्ही बॅच जॉईन करू शकता. प्रोडक्टिव्ह बॅच नाही वाटली तर बॅच अजिबात जॉईन करू नका. ओके, हा माझा तुम्हाला सल्ला राहील. तुम्ही सेल्फ प्रिपरेशन पण करू शकता. ओके, आपण इथं थांबूया. धन्यवाद.